त्या मित्रांनो आले जाळी सोडायला बेंडशामध्ये. कशी सारणी घेणार आहे तो? इथं अशी गोल घेणार आहे, तशी गोल घेणार आहे तिकडं. इथून उतरले तसे अशी गोल घेणार आहे सारणी इथंशी. तर बघू किती मासे भेटतात. इथंशी ताडाच्या वरच्या साईडला आहे बेंडशामध्ये, इथंशी सोडणार आहे. बघू शकता मित्रांनो किती मोठी सारणी घेतले. हे बघू शकता जाळ्यांचे पुट्टे दिसतच असतील. हे बघू शकता पार तिकडे थोडे थोडे दिसतात बघा सफेद कलरचे. ही इकडे अशी सोडते ते अशी घेतली सारणी. पाच जाळे तर झाल्यात त्यांचे सोडून, अजून 5 आहेत त्यांच्याजवळ आहेत 3 आणि तसे आहेत अजून 2 जाळे. इथं माझी टोप आहे, मी पण जाणार आहे आता. बघू शकता इतर मित्रांनो इथं जाळे आहेत, तर ठेवलेत मासे. 1.5 पावशेरची साईज आहे ना. आणि इथं सुद्धा आहेत मासे. चिलापी आहे एक मोठ्या साईजची आणि मासे आहेत 2. तर अजून जाळी उचलायची बाकी आहेत, नंतर दाखवतो. नमस्कार मित्रांनो, या मासे पकडायला. जाळी तर झाल्यात सगळी सोडून, मासे पण भेटल्यात थोडेफार, अशी सोडल्यात जाळी. अशी सोडल्यात पूर्ण, डबल उचलून टाकल्यात मित्रांनो जाळे सगळे. आणि थोडेफार मासे भेटलेत तर दाखवतो नंतर तुम्हाला. आधी उचलून घेतो जाळे. आधी उचलून घेतो पूर्ण जाळी, नंतर दाखवतो तुम्हाला किती मासे भेटले. तिथंशी ठेवल्यात मासे, तिथं माझी टूप आहे, तिथंच गांजा आहेत, तिथं ठेवल्यात. तर दाखवतो नंतर तुम्हाला. लागलाय का दाखवा बरं. बारीक शेवड्याचा मासा भेटलाय मित्रांनो यांना. तर चला उचलून घेतल्यावर दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो मासे भेटले. मित्रांनो शेवड्याची साईज 1.5 किलोचा असेल नाही का. नीट धरावं नाही तर मी काल पाडलेला, आता आजच्याला पाणी जवळच आहे इथं. बघू शकता साईज. दोन भेटला. हा 1 किलोचा असेल आणि हा 1.5 किलोचा असेल. चिलापीची साईज बघा. हे बघू शकता 1.5 किलो 1 किलोची साईज आहे. आजच्याला एवढेच मासे भेटले आणि हे कोळी आहेत.